गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. हाय, मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल अकॅडमी या चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहे शिक्षक अभियोग्यता चाचणीमध्ये जे गणितामध्ये टॉपिक विचारले जातात, गणितामध्ये भाग येतो गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा, त्यामध्ये विचारले जाणारे किंवा वारंवार विचारले जाणारे आपण टॉपिक पाहणार आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा टीईटीचा अभ्यास करत आहात त्यासोबत तुमचा टेटचा देखील अभ्यास होत चालेल. ओके, तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की बॅचेस नवीन लॉन्च झालेले आहेत. तुम्हाला माफक स्वरूपात ह्या बॅचेस मिळत आहे. जसे की टीईटी बॅच असेल 2024, त्यासोबत तुम्हाला हे माफक स्वरूपात मिळत आहे, म्हणजे 4000 मध्ये सर्व विषय मिळणार आहे. अंगणवाडी सुपरवायझर असो, स्वच्छता निरीक्षक बॅच असो, एएनएम जेएनएम बॅच असो, प्रयोगशाळा बॅच असो किंवा डीएसएफएल बॅच, मुंबई मनपा बॅच असेल किंवा अन्न व प्रशासन विभाग ह्या बॅचेस असतील, ह्या सुद्धा तुम्ही बघू शकता. या प्राइस मध्ये तुम्हाला अवेलेबल झाले आहे. तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणी असेल त्यांना शेअर करू शकता किंवा तुम्हाला कोणाला जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. खाली एक नंबर स्क्रोल होत आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून अधिक माहिती मिळवू शकता. ओके, तर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे आपण टीईटीचं जी बॅचेस सुरू केली आहे त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2चा आपण कंबाईन स्टडी करून घेत आहे, जेणेकरून काय होणार आहे, तुम्हाला व्यवस्थितपणे कसा क्वेश्चन हँडल करायचं हे देखील समजलं जाईल. त्यासाठी आपण कंबाईनच तयारी करून घेतलेली आहे. वैशिष्ट्य जर पाहिलं तर आपण जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करतो, कारण खूप महत्त्वाचं असते की पेपर ॲनालिसिस करणं. त्यानंतर व्हिडिओ डाउनलोडची सुविधा देखील दिली आहे. सर्व विषयाचे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज वगैरे आपण घेतो. तुम्हाला व्हिडिओ अनलिमिटेड टाइम्स सुद्धा बघता येईल. तर चला आजचे आपण टॉपिक बघूया, जे की तुम्हाला वारंवार विचारले जातात. तर गणित तुम्हाला 30 मार्क्ससाठी विचारलं जातं, त्यासोबत बुद्धिमत्ता तुम्हाला 80 गुणांसाठी आहे. ठीक आहे, तर तुम्हाला बुक्सचा सोर्स सांगते, कारण की बघा, फक्त व्हिडिओ बघून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकणार नाही. तर तुम्ही स्वतः सराव करणार तेव्हा तुम्हाला मार्क्स मिळणार. तर बघा, पहिलं तर एक सतीश वळसे सरांचं खूप छान बुक आहे, किंवा नितीन महाले सरांचं आहे, किंवा राणे सरांचं बुक आहे. या 3 पैकी बुक असू द्या, किंवा जर तुम्ही कोर्स जॉईन केला असेल तर ओ अकॅडमीची नोट्स असू द्या, जेणेकरून तुम्हाला चांगले गुण मिळतील. ओके, आता बघा, आपण टेट जेव्हा करतोय तर टीईटी जी आहे, तुम्ही आता ज्याचा अभ्यासाला लागले आहेत ते टीईटी फक्त क्वालिफाईंग टेस्ट आहे. त्यांनी तुम्हाला स्कूलवर किंवा कुठेही जॉब नाही मिळणार आहे. ती क्वालिफाईंग एक्झाम आहे. त्याच्यानंतर टेट असणार आहे. टेट तुमचे 200 मार्क्सची टेस्ट आहे. तुम्हाला 200 पैकी जास्तीत जास्त यामध्ये गुण पाहिजे. ठीक आहे, जर 100च्या वर असले प्लस तर फारच चांगलं, पण 200च्या जवळपास तुम्ही गेले पाहिजे, कारण 200 मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे. तर 200च्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. 200च्या जवळपासच तुम्ही असले पाहिजे असा तुम्ही प्रयत्न करा. आणि त्याचसाठी तुम्हाला बघा, आता बुद्धिमत्तेचे पूर्ण टॉपिक सांगते मी. पहिले हे जे सांगते ते बुद्धिमत्तेचे टॉपिक आहे, जे की तुम्हाला 80 गुणांसाठी आहे. ओके, 80 गुणांसाठी तुम्हाला बुद्धिमत्ता दिली आहे. तर बघा, पहिला टॉपिक आहे आपला वर्णमालिका. यामध्ये डिवायडेशन केलं आहे की पूर्ण श्रेणी पूर्ण करणे, सहसंबंध किंवा विसंगत घटक ओळखा हे तुम्हाला विचारलं जाते, किंवा चुकीचं पद ओळखा असं तुम्हाला विचारलं जातं, जे की वर्गीकरणमध्ये येऊ शकते. ओके, हे टॉपिक आहे. जर वर्णमालिकेचा दुसरा पार्ट पाहिला तर त्यामध्ये येते शब्द निर्मिती काय आहे, शब्दकोशाप्रमाणे मांडणी करणे किंवा शब्दावर आधारित प्रश्न सोडवा असं तुम्हाला दिलेलं राहते. ओके, तर पुढला जर आपण टॉपिक पाहिला तर 2 नंबरचा टॉपिक आहे लयबद्ध मालिका. यावर देखील प्रश्न पाहायला मिळतो. त्यासोबत तुम्हाला प्रश्न मिळणार आहे अंक, अक्षर व चिन्ह मालिका. त्यामध्ये नंतर पुढचा टॉपिक आहे संख्या मालिका. संख्या मालिकामध्ये सुद्धा मी पार्टिशन केले आहेत, जसं की विसंगत घटक ओळखा किंवा श्रेणी पूर्ण करा किंवा सहसंबंध असे तुम्हाला विचारला जाणार आहे. ठीक आहे, जर पुढला टॉपिक पाहिला 5 नंबरचा तर प्रतिमा आहे. प्रतिमामध्ये काय येतील, आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिमा कशा आहेत तुम्हाला हे विचारलं जातील यामध्ये क्वेश्चन्स. 6 नंबरचा घटक जर पाहिला तर आकृतीची कोडी, तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाईल. 7 नंबरच्या याच्यामध्ये तुम्हाला चिन्हांची अदलाबदल असा टॉपिक सुद्धा विचारला जातील. एकदम सिक्वेन्स वाईजच नाही, कुठेतरी घुमून फिरून प्रश्न विचारले जातात, पण हे तुम्ही प्रत्येक पॉईंटवर 10-10 उदाहरणं स्वतः सोडून पहा, जेणेकरून तुम्हाला याचा सराव होईल. ओके, 8व्या नंबरचा जर पॉईंट पाहिला तर सांकेतिक भाषा आहे. का सांकेतिक भाषा दिलेला आहे की या नंबरला हे म्हणतात तर या पुढच्या नंबरला काय म्हणू शकतात, ती एक सांकेतिक भाषा असते.
चला पुढला जर टॉपिक पाहिला आपला 9 नंबरचा टॉपिक आहे वयवारी. वयवारीवर तुम्हाला 2 वय दिलेले आहे, आजचं वय, उद्याचं वय किंवा 4 वर्षापूर्वीचं वय, असे काहीतरी वय विचारल्या जातात. दिशेवर क्वेश्चन आहे, डिरेक्शनवर क्वेश्चन आहे. डिरेक्शनसाठी आपण जे 2 वाजता फ्री लेक्चर्स घेतो त्यामध्ये आपण टॉपिक कव्हर केला आहे की कशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीत सॉल्व्ह करू शकता. नातेसंबंधावर पण प्रश्न विचारत आहे, याचं तर ते त्याचं, तर ह्यांचं कोण काय येईल असे तुम्हाला क्वेश्चन्स असतात. घड्याळावर देखील क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत दिनदर्शिका असेल, रांगेतील स्थान, जर रांगेतील इकडून उजवीकडून स्थान असेल या व्यक्तीचं किंवा डावीकडून स्थान असेल तर त्याचा नंबर कितवा वगैरे काय असं तुम्हाला विचारलं जाते. बैठक व्यवस्थेमध्ये तुम्हाला राऊंड बैठक व्यवस्था किंवा स्क्वेअरमध्ये बैठक व्यवस्था, अशा प्रकारे बैठक व्यवस्थेवर देखील प्रश्न पाहायला मिळतो. तर चला पुढचा टॉपिक जर पाहिला तर आकृतीवर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. आता आकृतीमध्ये सुद्धा मी सब डिव्हिजन केले आहे, जसे तर आकृती मालिकापूर्ती करणे किंवा आकृतीमधील सहसंबंध ओळखा किंवा वेगळी आकृती ओळखणे, हे तुम्हाला विचारलं जाणार आहे. आकृतीवरचे प्रश्न देखील येतात. ठीक आहे. पुढे जर आपण टॉपिक पाहिला तर आपल्याला पझल पाहायला मिळणार आहे. पझल तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. 18 नंबरच्या टॉपिकमध्ये सापेक्षमध्ये संबंधित तुलना करणे हे देखील तुम्हाला विचारलं जाईल. 19 नंबरचं याच्यामध्ये सांकेतिक तुलना करणे, त्या 2 घटकामध्ये तुलना करावी लागेल. ओके. पुढचा जर पाहिला टॉपिक 20 नंबरचा तर आकृतीची संख्या मोजणे तुम्हाला हे विचारलं जाईल. 21 नंबरच्या टॉपिकमध्ये कागदाची घडी आहे, अशी घडी घातल्यानंतर कोणत्या पॉईंटला काय येईल हे विचारले जाते. फासेवर प्रश्न असतो, 3 फासे दिले जातील तरी विरुद्ध काय असेल अंक हे विचारलं जाईल. घनवर देखील प्रश्न असणार आहे. लपलेली अंतर्भूत आकृती काय असेल हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकते. व्हेन आकृती, तुम्हाला यापैकी व्हेन आकृतीवर पण प्रश्न मिळतात. विधान व निष्कर्ष हे सुद्धा तुम्हाला मिळते, ज्याला आपण सिलोलिझम म्हणतो. ओके. 27 नंबरच्या टॉपिककडे जाताना विधान व कारणे हे विचारलं जाईल. 28 नंबरच्या टॉपिकमध्ये विधान, कारणे व परिणाम हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकते. विधान व आकृती कोर्स हे विचारला जाणार आहे. त्याचसोबत तुम्हाला 30 नंबरचा टॉपिक आहे प्रमुख विधान व तार्किकदृष्ट्या निगडित विधाने, हे यावर देखील प्रश्न पाहायला मिळाला आहे. मागच्या वर्षीचे प्रश्न मी अभ्यासल्यानंतर हे टॉपिक्स कव्हर केले आहेत. शब्दांची तार्किक अनुक्रमाने मांडणी करणे किंवा लास्ट टॉपिक जर पाहिला 32 नंबरचा तर अनुक्रमाने पुनर्रचना करणे, हा देखील टॉपिक विचारला जाईल. जे मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी विचारलेले टॉपिक आहे ते टॉपिक तुम्हाला सिक्वेन्स वाईज लिहून दिली आहे. प्रत्येक टॉपिकवर तुम्ही 10-10 स्वतः उदाहरणं सोडून पहा. पेपरमध्ये कठीण येऊ प्रश्न या सोपा येऊ प्रश्न, पण तुमच्या हाताकडून जर 10 ते 15 उदाहरणं गेले की तुम्हाला समजेल की पाहिल्याबरोबर क्वेश्चन तुम्हाला समजायला येईल की तो काय प्रश्न आहे. ठीक आहे. आता जे आधी पाहिले आपण ते बुद्धिमत्तेचे टॉपिक आहे, तर गणितामधले कुठकुठले टॉपिक येतील ते सुद्धा आपण अभ्यासू. संख्या ज्ञान व संख्यावरील प्रश्न हे तुम्हाला विचारला जाऊ शकते. पदावलीमध्ये तुम्हाला पदावली सॉल्व्ह करायला देऊ शकतात, जसं की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या जातील, ज्याला आपण सिम्प्लिफिकेशन म्हणून ओळखतो. विभाज्यतेच्या कसोट्या विचारल्या जातील, त्यावर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत. पूर्णांक, घातांक किंवा एकक स्थान अंक हे तुम्हाला विचारले जातात. बघा कसं आहे, तुम्ही जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार तेव्हा तुम्हाला समजेल, वाचल्याबरोबरच तुम्हाला समजेल की हा क्वेश्चन कुठल्या घटकमध्ये मोडतो. ओके. तर हे तुमच्याकडे अभ्यासक्रम असू द्या. लसावी मसावीवर पण क्वेश्चन विचारला गेला आहे. गुणोत्तर व प्रमाण भागीदारीवर प्रश्न विचारला गेला आहे. त्यासोबत जर पुढचा पॉईंट पाहिलं, सरासरी आहे, शेकडेवारी आहे, नफा तोट्यावर क्वेश्चन दिलेला आहे. त्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज दिला आहे. वेग, वेळ, अंतर यावर देखील प्रश्न पाहायला मिळाला आहे. रेल्वेवरील उदाहरणं मिळत आहे की पूलला ओलांडलं किंवा कळतल्या घटकाला ओलांडलं तर काय येईल, हे रेल्वेवरील उदाहरणं देखील आहे. नाव व बोट प्रवाहाचा वेग विचारलेला आहे. प्रवाहाचा वेग कसा आहे, विरुद्ध दिशेने कसा आहे किंवा प्रवाहाचा वेग संत पाण्यातील कसा आहे, यावर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळाला आहे. काळ, काम, वेगवर देखील प्रश्न मिळाला आहे. पाण्याची टाकी व नळ ह्यावर क्वेश्चन मिळाला आहे. दोन्ही नळ सुरू केले किंवा एक नळ सुरू किंवा एक नळ बंद, यावर देखील प्रश्न पाहायला मिळाला आहे. 19 नंबरचा टॉपिक जर पाहिला तर वर्ग व वर्गमूळ, घन आणि घनमूळ हे देखील आपल्या टॉपिक 2 वाजताच्या लाईव्ह लेक्चर्समध्ये झालेला आहे. कुणाला पाहिजे असेल तर तो तुम्ही जाऊन बघू शकता किंवा तुम्ही केला तरी हरकत नाही. संभाव्यतामध्ये प्रोबॅबिलिटीवर क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कूट प्रश्नावर प्रश्न दिलेला राहतो की एक चांगलं वाक्य दिलेलं राहते तर ते तुम्हाला मांडणी करावी लागेल.
मिश्रणेवर पण देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. भूमितीमधले भाग सुद्धा गणितामध्ये मोडले जात आहे, त्यामुळे भूमितीवर पण तुम्हाला प्रश्न पाहायला येईल. क्षेत्रफळ काढणे, घनफळ काढणे, तर यासाठी तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे फॉर्म्युला आठवला पाहिजे, कारण की काही पण अंक बदलतील, तिकडे अक्षर बदलतील, पण ते जर फॉर्म्युला तुम्हाला माहीत असेल तेव्हाच तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ओके, तर असे तुम्ही भरपूर उदाहरणं सॉल्व्ह करून पहा, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल. त्याचसोबत जर काही नोट्स हवे असतील तुम्हाला आपल्या बॅचकडून ओ अकॅडमीकडनं, तर नोट्स अवेलेबल आहे. घरपोच तुम्हाला नोट्स देखील मिळणार आहे. ओके, तर जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर ऑनलाईनच कोर्स आहे. बस एक ॲप इन्स्टॉल करायचा आहे तुम्हाला आणि कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. किंवा आपल्यासोबत तुम्ही यूट्यूबवर जोडू शकता. यूट्यूबवर फ्री लेक्चर्स आहे. पेपर विश्लेषण आपण बालमानसशास्त्राचं फ्री तिथे घेतो, किंवा गणिताचे लेक्चर्स, बुद्धिमत्तेचे लेक्चर्स तुम्हाला 2 वाजता लाईव्ह फ्री बघायला मिळणार आहे. तुम्ही त्यामध्ये कमेंट्स पण करू शकता, किंवा तुम्हाला जर आन्सर येत असेल तर आन्सर देखील तुम्ही त्यामध्ये सांगू शकता. तसंच तुम्हाला टेस्ट सिरीज आपल्याकडनंच मिळणार आहे. ॲपवर किंवा लॅपटॉप असेल तर फार चांगलं, मोबाईलवर पण अवेलेबल सगळं होऊन जाते. नंबर दिला आहे, काही संपर्क करायचा असेल किंवा कुठल्याची एखाद्याची गोष्टींची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता. टेलिग्राम ग्रुप आहे, आपला यूट्यूब ग्रुप आहे, इंस्टाग्रामवर देखील आपला ग्रुप आहे. लिंक दिल्या आहे, त्या लिंकवर जॉईन होऊन जा, जेणेकरून तुम्हाला अपडेट माहिती तिथे मिळत राहणार आहे. तर आज जे मी घेऊन आली होती की टेटसाठी फक्त सिलेबस, कारण की फक्त TET देऊन होणार नाही, तुम्हाला टेटचा देखील अभ्यास करायचा आहे. TET सोबत सुरू असताना टेटचा देखील अभ्यास होऊ द्या, जेणेकरून तुम्हाला चांगले चांगले गुण पडतील आणि तुम्हाला नियर अबाउट 200च्या जवळपास पोहोचायचंच आहे. ओके, जेवढे चांगले गुण तेवढ्या लवकर तुमचा नंबर स्कूलवर लागणार आहे आणि तुम्हाला चांगली स्कूल मिळणार आहे. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.